Hello dear students, in today's video we see new concept in ratio and proportion. The concept name is operations on equal ratios. आज आपण नवीन कन्सेप्ट बघणार आहोत ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज. जसं आपण सर्स आणि पॉलिनॉमियलमध्ये बघितले ना ऑपरेशन्स सच ॲज ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. पण आता रेशोमधले न्यू ऑपरेशन्स बघणार आहोत आपण. 4 ऑपरेशन्स आहेत टोटल. कशावरचे ऑपरेशन्स बघणार आहोत आपण? ऑन इक्वल रेशोज. कशा हवेत रेशो? इक्वल रेशो हवेत. बघा आपण बघूयात आता. सपोज A/B is equal to C/D are equal ratios. एक्झाम्पल सॉल्व करताना तिथे नंबर्स असणार आहेत. आत्ता आपण ऑपरेशन बघण्यासाठी इन जनरल घेतले, कन्सिडर केले. A/B इज इक्वल टू C/D हे आपले 2 इक्वल रेशोज आहेत. त्याच्याशी रिलेटेड आपण काय बघणार आहोत? ऑपरेशन्स बघणार आहोत. तर फर्स्ट ऑपरेशनचं नेम आहे बघा इन्व्हर्टेंडो. काय आहे ऑपरेशनचं नेम? इन्व्हर्टेंडो. आता इन्व्हर्टेंडो बघा काय आहे. एकदम सोपे ऑपरेशन्स आहेत आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल पण सोपे आहेत. हा लेसन पूर्ण 4th रेशो अँड प्रोपोर्शन लेंदी आहे पण खूप सोपं आहे. छोटी छोटी एक्झाम्पल्स आहेत बघा. आता इन्व्हर्टेंडो म्हणजे काय? इफ A/B इज इक्वल टू C/D देन नावातच आहे. इन्व्हर्टेंडो म्हणजे काय? B/A इज इक्वल टू D/C. इन्व्हर्स केला आपण. A/Bचं B/A आणि C/Dचं D/C. ओके. देन सेकंड ऑपरेशन अल्टरनेंडो. जरा नावं विचित्र आहेत पण सोपे ऑपरेशन्स आहेत. बाकी बुकमध्ये खूप डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. गरज असेल तर तुम्ही बघू शकता, पण काही एवढी गरज नाही. फक्त आपल्याला कोणती 4 ऑपरेशन्स आहेत आणि त्याचा यूज कसा करायचा हे लक्षात ठेवायचं आणि मी तेच घेणार आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा माहितीसाठी बुक रेफर करू शकता. आता अल्टरनेंडो. आता व्हॉट इज अल्टरनेंडो? इफ A/B इज इक्वल टू C/D दे. आता अल्टरनेंडो बघा काय आहे. कसा रेशो फॉर्म करायचा? तर 2 इक्वल रेशोच्या न्यूमरेटरचा एक सेपरेटली रेशो A/C इज इक्वल टू आणि दोन्हीच्या डिव्हिडंडचा डिनॉमिनेटरचा एक रेशो. काय झालं? अल्टरनेंडो कसा केला बघा. आपल्याला ह्या ऑपरेशनचा एक्झाम्पल सॉल्व करताना यूज करायचं आहे, त्यामुळे प्रत्येक ऑपरेशन लक्षात ठेवायचं आहे. A/B इज इक्वल टू C/D देन A/C इज इक्वल टू B/D. कसा फॉर्म केला? A/C आणि दोन्हीच्या न्यूमरेटरचा एक रेशो आणि दोन्हीच्या डिनॉमिनेटरचा एक रेशो. देन नेक्स्ट ऑपरेशन कॉम्पोनेंडो. बघा आता काय आहे कॉम्पोनेंडो. नावं वेगळी आहेत पण ऑपरेशन सोपी आहेत. व्हॉट इज कॉम्पोनेंडो बघा. इफ A/B इज इक्वल टू C/D देन A+B/B इज इक्वल टू C+D/D. काय आहे कॉम्पोनेंडो? ॲडिशनचं ऑपरेशन आहे. न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर काय केला? ॲड केला दोन्ही बाजूला. A+B इज इक्वल टू A+B/B इज इक्वल टू C+D/D. काय आहे कॉम्पोनेंडो? न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड करायचा. देन 4th ऑपरेशन डिव्हिडेंडो. व्हॉट इज डिव्हिडेंडो? सोपं आहे. जसं कॉम्पिडेंडो ॲडिशनचं आहे तसं डिव्हिडेंडो सबस्ट्रॅक्शनचं आहे. इफ A/B इज इक्वल टू C/D देन A-B/B C-D/D.
काय केलं, न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर सबस्ट्रॅक्ट केलं, हे झालं डिव्हिडेंडो. आणि लास्ट ऑपरेशन कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. आता दोन्ही ऑपरेशनचा यूज एकत्र केला. इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन ए प्लस बी, ए मायनस बी, सी प्लस डी, सी मायनस डी. काय आहे बघा, कॉम्पिडेंडो डिव्हिडेंडो. न्यूमरेटरमधून मध्ये डिनॉमिनेटर ॲड केला आणि डिनॉमिनेटरला न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर सबस्ट्रॅक्ट केला. नीट लक्षात ठेवायचं, ए प्लस बी अपॉन ए मायनस बी, सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. बघा, ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशो हा पॉईंट आत्ता आपण स्टडी केला. मी पुन्हा एकदा ही 5 ऑपरेशन रिवाइज करते, सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचे. फर्स्ट ऑपरेशन इन्व्हर्टेंडो, आणि ही ऑपरेशन फक्त ट्रू होतात ऑन इक्वल रेशोवरच, दुसरीकडे कुठेही नाही. ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी हवं आहे आपल्याला. फर्स्ट ऑपरेशन इन्व्हर्टेंडो. इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन बी अपॉन ए आणि डी अपॉन सी. इन्व्हर्स केला आपण. सेकंड अल्टरनेंडो. ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन दोन्हीच्या न्यूमरेटरचा एक रेशो फॉर्म केला, दोन्हीच्या डिनॉमिनेटरचा एक रेशो फॉर्म केला. देन थर्ड वन कॉम्पिडेंडो. कॉम्पिडेंडो म्हणलं की एक डोक्यामध्ये ठेवायचं ॲडिशन. इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन ए प्लस बी अपॉन बी, न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड करायचं, सी प्लस डी अपॉन डी. देन फोर्थ ऑपरेशन डिव्हिडेंडो. डिव्हिडेंडो म्हणलं की सबस्ट्रॅक्शन. ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन ए मायनस बी अपॉन बी इज इक्वल टू सी मायनस डी अपॉन डी. अँड लास्ट कॉम्पिडेंडो डिव्हिडेंडो. ह्या दोन्ही ऑपरेशनचा यूज एका ऑपरेशनमध्ये केला आहे. ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, देन ए प्लस बी अपॉन ए मायनस बी, सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. ओके, आली लक्षात आता ही ऑपरेशन्स. आता ह्या ऑपरेशन्सचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता आली पाहिजेत. फर्स्ट आपण सॉल्व एक्झाम्पल बघणार आहोत. बघा, खूप आहेत सॉल्व एक्झाम्पल. आपण प्रत्येक टाईपचं एक एक दोन दोन एक्झाम्पल स्टडी करणार आहोत. सॉल्व एक्झाम्पल्स. बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, इफ ए अपॉन बी is equal to 5 upon 3, then find a plus 7b upon 7b. आता मुलांनो, एक लक्षात घ्या, मी ह्या एक्झाम्पलच्या 2 मेथड सांगणार आहोत, पण नंतरचे एक्झाम्पल आपण त्यातल्या एकाच मेथडने सॉल्व करणार आहोत. तुम्हाला कोणती मेथड कन्व्हिनियंट वाटते ते तुम्ही ठरवायचं आणि त्यानुसार सॉल्व करायचं. नीट लक्ष द्यायचं बरं का. खूप मोठा लेसन आहे, वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत, त्याचा योग्य ठिकाणी यूज करता आला पाहिजे तरच आपल्याला येणार आहे. बघा, आता फर्स्ट आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे ते तुम्ही बघू शकता. काय फाइंड आउट करायचं आहे, ए प्लस 7b अपॉन 7b, म्हणजे प्लस कोणतं ऑपरेशन यूज केलं आहे रे, कॉम्पिडेंडो. कोणतं ऑपरेशन यूज केलं आहे, कॉम्पिडेंडो केलं आहे. आता ते ह्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची नीट लक्ष द्या. आता बघा, फर्स्ट मेथड दाखवते मी, आणि इकडं सेकंड. नीट लक्षात यायचं. व्हॉट इज गिवन, ए अपॉन बी इज इक्वल टू 5 अपॉन 3 इज इक्वल टू के. लेट करायचं बरं का, माझं लिहायचं राहिलं इथं. लेट ए अपॉन बी इज इक्वल टू 5 अपॉन 3 इज इक्वल टू के सपोज केला मी, म्हणजे ए अपॉन बी बरोबर पण के आणि 5 अपॉन 3 बरोबर पण के. मग काय होईल, ए अपॉन बी इज इक्वल टू के
आणि 5/3 इज इक्वल टू के. मग ए इज इक्वल टू बी के आणि 5 इज इक्वल टू 3K. ओके, नाही थांबा, थोडं कन्फ्युजन झालं आहे. A/B इज इक्वल टू 5/3 इज इक्वल टू के न सपोज करता काय करायचं आपल्याला, फर्स्ट A/5 आणि B/3 इन्व्हर्टेंडो करायचं आहे. सॉरी, मिस्टेक झाली. ॲज इट इज न सपोज करता आपण फर्स्ट काय केलं, इन्व्हर्टेंडो. अल्टरनेंडो. काय आहे अल्टरनेंडो? दोन्हीचा न्यूमरेटर म्हणजे 1 रेशो आणि दोन्हीचा डिनॉमिनेटर म्हणजे 1 रेशो. अल्टरनेंडो ऑपरेशन यूज केले, इन्व्हर्टेंडो नाही. आणि मगाशी जसं केलं होतं ते सुद्धा आपलं रॉंग आहे. तर सगळ्यांनी ही चूक सुधारावी आणि नीट लक्ष द्यावं. काय केलं, फर्स्ट मी इन्व्हर्टेंडो. व्हॉट इज इन्व्हर्टेंडो? दोन्हीचा न्यूमरेटर म्हणजे 1 रेशो आणि दोन्हीचा डिनॉमिनेटर म्हणजे 1 रेशो. आता लेट A/5 इज इक्वल टू B/3 इज इक्वल टू के. म्हणजे आता A/5 इज इक्वल टू के अँड B/3 इज इक्वल टू के. A/5 इज इक्वल टू के आणि B/3 इज इक्वल टू के. ओके, मग A इज इक्वल टू हा 5 इकडं मल्टिप्लायला गेल्यानंतर 5K आणि B इज इक्वल टू 3K. A इज इक्वल टू 5K आणि B इज इक्वल टू 3K. ओके, आता हे आपण व्हॅल्यूज फाइंड आउट केले. मग आता आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. A + 7B/7B. A is 5K प्लस B is 7 × 3K. B ची व्हॅल्यू काय आहे, 3K अपॉन, बघा मी व्हॅल्यूज पुटअप केल्यात. A म्हणजे 5K, B म्हणजे 3K आणि 7 × B, 7 × 3K. 5K प्लस 21K अपॉन 21K. आता काय कॉमन निघेल रे दोन्हीतून, K कॉमन निघेल. 5 + 21 अपॉन 21 K. 5 + 21 अपॉन 21K. बघा आता नीट लक्ष द्या. K गेट कॅन्सल, रिमेनिंग ओनली 5 + 21 अपॉन 21, 26 अपॉन 21. म्हणजे आपल्याला जो फाइंड आउट करायचा होता A + 7B/7B, त्याचं सोल्युशन काय आलं, 26 अपॉन 21. ही एक मेथड झाली. आणि दुसरी मेथड बघा, दुसरी मेथड पण सोपी आहे. तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही सॉल्व करायचं. काय गिवन आहे, A/B इज इक्वल टू 5/3. आता ह्या मेथडमध्ये आपल्याला जशी हवी तशी ॲडजस्टमेंट आपण करणार आहोत. आता आपलं जर जे फाइंड आउट करायचं आहे ते ऑब्झर्व करा रे. A + 7B/7B म्हणजे Aचा कोइफिशियंट कोणता आहे, 1. Bचा कोइफिशियंट कोणता आहे, 7. Aचा 1, Bचा 7. मग तशी इथं ॲडजस्टमेंट करायची. Aचा इथं ऑलरेडी 1 आहे आणि Bचा 7 आहे, म्हणून मल्टिप्लाय बोथ साइड बाय 1/7. कितीने मल्टिप्लाय करणार आहोत, 1/7. म्हणजे A/7B इज इक्वल टू 5/21. दोन्ही बाजूला Aला 1नी, 5ला 1नी, Bला दोन्ही इक्वल रेशो आहेत ना, Bला 7नी, 3ला पण 7नी. आता बघा रे, काय कोणतं ऑपरेशन यूज केलं आहे, कॉम्पिडेंडो. म्हणून यूजिंग कॉम्पोनेंडो. बघा आता A + 7B काय आहे कॉम्पोनेंडो ऑपरेशन, तर न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड करायचा. अपॉन 7B इज इक्वल टू 5 + 21 अपॉन 21. म्हणून देअरफॉर A + 7B अपॉन 7B इज इक्वल टू 26 अपॉन 21.
आलं का सेम ॲन्सर. पण हे आपण के मेथडनी सॉल्व केलं आणि हे जशी आपल्याला रिक्वायरमेंट आहे तशी त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करून. सपोज जर इथं a + 7b ऐवजी 3a असता तर आपण 3/7 मल्टिप्लाय केलं असतं. सपोज 3a² असता तर पहिलं आपण स्क्वेअरिंग केलं असतं. कळेल तुम्हाला, आपण त्या टाईपमध्ये सॉल्व करणार आहोत. मग आता अजून एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे लक्षात येईल. आता एकाच मेथडनी सॉल्व करणार आहोत. के मेथडनी करूयात सॉल्व, सोपं पडेल. बघा, इफ a/b = 7/3 then find a + 2b upon a - 2b. कोणतं ऑपरेशन यूज केलं आहे? कॉम्पिडेंडो डिव्हिडेंडो दोन्ही ऑपरेशन्स यूज केले. फर्स्ट आपण के मेथडनी सॉल्व करूयात. के किंवा यम कुठलाही व्हेरिएबल घेतला तरी चालेल. a/b = 7/3. फर्स्ट काय करूयात? a/7 b/3 अल्टरनेंडो. बघा, इन्व्हर्टेंडो आणि अल्टरनेंडोमध्ये डिफरंट फरक आहे. अल्टरनेंडो म्हणजे काय? तर दोन्हीच्या न्यूमरेटरचा एक रेशो, दोन्हीच्या डिनॉमिनेटरचा एक रेशो. आणि इन्व्हर्टेंडो म्हणजे फक्त त्याच रिस्पेक्टिव्ह रेशोज इन्व्हर्स करायचे. मग आता लेट a/7 = b/3 = k. फक्त थोडंसं स्टार्टलाच वेळ लागतोय करायला, म्हणून बघा आता काय आहे. a/7 = k and b/3 = k. a = 7k and b = 3k. ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या आता आपल्याला. आता a + 2b upon a - 2b = what is a? 7k + 2 × 3k. 7k - 2 × 3k. 7k + 6k. 7k - 6k. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीमधून k कॉमन काढूयात. 7 + 6 7 - 6. k गेट कॅन्सल. 7 + 6 13 आणि 7 - 6 1. म्हणजे आपला a + 2b अपॉन a - 2bचं काय सोल्युशन आलं? 13/1. जर तुम्हाला ही मेथड नसेल कन्व्हिनियंट वाटेल तर सेकंड मेथडनी सॉल्व करा. पण काय करावं लागेल? फर्स्ट 1/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग दोन्हीसाठी कॉम्पिडेंडो डिव्हिडेंडो ह्या ऑपरेशनचा यूज करावा लागेल. ओके, आता आपण इथं थांबूयात. अजून सॉल्व एक्झाम्पल बघणार आहोत आपण, पण ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.